किर्लोस्करांच्या घरातला आज इथे कोणीच येणार नाहीये. आणि काय हवं तुम्हीच सांगा. अहिल्यादेवी किर्लोस्करांनी या आदित्य किर्लोस्करला त्या घरातून कधीच हकलवून लावलंय. आणि याचं कारण माहितीये, कारण आदित्यने एका मोलकरणी सोबत लग्न केलं. ती मुलगी घरातल्या कामासाठी यायची तिथे. तिचा स्टार्टिंग पासूनच संपूर्ण हा प्लॅन होता. म्हणून तर तिने मोलकरीण म्हणून घरात एंटर केलं आणि मग आदित्यला तिच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, त्याला नादाला लावलं. आणि हा आदित्य हा एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO असून सुद्धा त्या मुलीच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसला. त्या मोलकर्णीने आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालून त्याला इमोशनली ब्लॅकमेल केलं. आणि मग नंतर याला खरंच तिच्यासोबत लग्न करावं लागलं. बर, ह्याने त्या मुलीसोबत जेव्हा लग्न केलं तेव्हा सुद्धा त्याच्या आईला, अहिल्यादेवी किर्लोस्करांना, ज्यांना तो देवी मानतो, त्याच्यासाठी त्याची आई म्हणजे एक प्रेरणा आहे. ज्या आईचा शब्द सुद्धा हा ओलांडत नाही, त्या मुलाने लग्नासारखी मोठी गोष्ट त्याच्या आईपासून लपवली. बर, ती पारू जिच्यासाठी या आदित्यने सगळी रॉयल्टी नाकारली, सगळं सुख ऐश्वर्य सोडून दिलं, ती मुलगी आज या कार्यक्रमाला उपस्थित नाहीच आहे. त्याच्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला तो, अरे आदित्य, फारुख प्लीज, हा माझ्यासाठी खरंच खूप महत्वाचा दिवस आहे. प्लीज प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुला, असं काही करू नको. दिशा, एकतर तुला आमंत्रणच नाही आहे, तू खाली असते ते. प्लीज तू प्लीज जा इथून. प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुला, जा इथून प्लीज. आदित्य, अरे पुन्हा असं नको बोलूस माझ्याशी. तू उलट तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे सरे. हो, ऍटलीस्ट मी तरी तुझ्या दया दाखवून इथे आज तुझ्या एवढ्या मोठ्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. हे तर कोण आलं मला सांग बरं, तू ज्यांची एवढ्या आतुरतेने वाट बघतोयस